बोला. संत पंथ ग्रंथ भगवंत संत श्री संत ज्ञानोबाराय श्री संत तुकोबाराय संत ग्रंथ गीता भागवत करीती श्रवण पंथ वारकरी संप्रदाय आणि भगवंत विटेवर असणारा पांडुरंग विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एकदान सूरदाता त्याच्या पायाचा जर विचार केला पांडुरंगाच्या तर तो समान आहे. राम अवतारामध्ये रामाचे पाय मागे पुढे आहे. कृष्ण अवतारामध्ये तो तुकोबरा म्हणतात देवडा म्हणजे वाकडाच आहे. देवडा चरणी वाजवितो विनो गोपिका रमणो स्वामी माझा पण विठोबा अवतारामध्ये तो पांडुरंग समान आहे. याचा अर्थ तिथे सर्व धर्माचे लोक चालतील. याचा अर्थ तिथे सर्व जातीचे लोक चालतात. पुरुष चालेल तिथं स्त्री चालेल. सकळ असे आहे इथे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. म्हणून पंथाचं दुसरं वैशिष्ट्य आहे संत. 5 वाक्य महिला मंडळी तुमच्या करताय. शेवटची 5 वाक्य ऐका. सरकारने दिलेलं पुरत नाही. खरं बोलले बुवा. सरकारने दिलेलं पुरत. बोला बोला धाडसानं बोला. मी आहे ना तुमच्या बरोबर. तुम्ही म्हणाल किती दिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आहे तोपर्यंत. तुम्ही कोण आहात. लाडक्या बहिणी आहात. कोणाच्या. माझ्या नाही साहेबांच्या. सांगू आपण त्यांना सरकारने दिलेलं पुरत. बोला बोला. नाही म्हणा बिंदास म्हणा. मी आहे ना तुमच्या बरोबर. सरकारनं दिलेलं पुरत नाही. माय बापानं दिलेलं उरत नाही. आईच्या पिशवीतलं कधी उरलं नाही. संतांनी दिलेलं कधी सरत. काल ज्ञानेश्वरी आज उद्याही असणार आहे. संतांनी दिलेलं कधी सरत नाही. जीव परमार्थ करत नाही. जीव परमार्थ करत नाही. कीर्तिवंत कधी मरत नाही. नाव घालू नका. कीर्तिवंत कधी मरत नाही. पापी कधी तरत. बोला नाही. समुद्र कधी भरत. सत्य कुणाला डरत. विष कुणाला पचत. दुःख कुणाला जिरत. आणि एवढं तर काय तुमच्या डोक्यात शिरत नाही. आणि म्हणून मार्ग आहे संतांचा. चौवेदाचे केले विवरण अर्थ गहन करून या संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे संत आहे आमच्यावर उपकार करतात. वारकरी संप्रदायाचे संत आमच्यावर कृतज्ञता करतात. आणि म्हणून आपल्या माहेराला तुम्ही चालले. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला. आणि म्हणून तिसरं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ग्रंथ. ग्रंथ हा शब्द उलटा वाचला तर त्याचा